जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, वाक्य पृथक्करण हा असा टॉपिक आहे की या टॉपिकवर प्रत्येक एक्झाम मध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो। मग हातचा मार्क आपला जाऊ नये यासाठी मी तुमच्यासाठी आज ट्रिक घेऊन आलेली आहे। ठीक आहे, फक्त याच शब्दांवरून लक्षात ठेवा वाक्य पृथक्करणातील सर्व प्रकार। खूप सारे प्रकार आहेत, मग ते सगळे प्रकार कसे लक्षात ठेवायचे किंवा या शब्दाला काय म्हणायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी टेकनुसार बघणार आहोत। तर सर्वप्रथम हा जो काही व्हिडिओ चालू आहे अगदी महत्वाचा आहे, हे लास्ट पर्यंत बघितलं तुम्हाला नक्कीच कळेल। त्याआधी सगळ्यांनी शेअर करायचा जेणेकरून तुमच्याही विद्यार्थी मित्र मैत्रिणींना जर वाक्य पृथक्करण करायला अवघड जात असेल तर त्यांनाही ट्रिक भेटून जाईल आणि सोपं पडेल। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ट्रिक कडे जाण्याआधी आपण बघूया की वाक्य पृथक्करण म्हणजे काय। ठीक आहे, तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याचं पृथक्करण करणे, म्हणजे वाक्यातील घटक वेगवेगळे करून सांगणे। ठीक आहे, वेगवेगळे म्हणजे परस्परांशी त्यांचा काय संबंध आहे हे विशद करणे किंवा स्पष्ट करणे ही झाली पुस्तकी व्याख्या। पण आपल्याला जर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला की समथिंग वाक्य दिलेलं असतं आणि या वाक्याचं वाक्य पृथक्करण करा किंवा या वाक्यातील उद्देश ओळखा, या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा, या वाक्यातील विधान पूरक ओळखा, असे बरेच सारे प्रश्न याच्यावर तयार होतात। मग ते सगळे प्रश्न या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक भेटणार आहे त्यांच्या उत्तरांची। ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि याच्या पुढचा व्हिडिओ कोणत्या ट्रिकवर हवाय, कोणत्या डाऊटवर हवाय ते मला सांगा। ठीक आहे, तर चालू करूया आपण वाक्य पृथक्करणाच्या ट्रिक। ठीक आहे, सगळ्यात पहिले तर इथं जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे वाक्य पृथक्करण जे आहे याच्यामध्ये दोन विभाग पडतात। बरोबर, जे अभ्यास करतात त्यांनी हे सगळं पाठांतर केलेलं असेलच। बरोबर, बघा वाक्य पृथक्करण दोन विभाग पडतात। पहिला विभाग आहे उद्देश्य विभाग, त्यालाच म्हणतात उद्देशांग। ठीक आहे, दुसरा विभाग आहे विधेय विभाग, त्यालाच म्हणतात विधेयांग। ठीक आहे, आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर उद्देशाची अंग आणि विधेयाची अंग, म्हणजे उद्देशाचे प्रकार आणि विधेयाचे प्रकार। आता जर आपण प्रकार लक्षात घ्यायला गेलो तर इथं नाव तुम्हाला लिहून देते। सगळ्यात पहिले उद्देशांगामध्ये जे आहेत दोनच प्रकार येतात। पहिला येतो खुद्द उद्देश्य। ठीक आहे, उद्देश्य म्हणजे काय पाठ केलं असेल प्रत्येकाने। बरोबर, उद्देश्य आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार येतो तो येतो उद्देश्य विस्तार। हे दोनच प्रकार उद्देशांगामध्ये आहे। बरोबर, आता येऊया विधेयांगाकडे, हे कसं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, विधेयांगामध्ये सगळ्यात पहिलं येतं, नावातच ट्रिक आहे ते म्हणजे विधेय येतं सगळ्यात पहिले। ठीक आहे, त्याच्यानंतर विधेय विस्तारावर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे या एकाच पॉइंटवर। ओके, विधेय झालं, विधेय विस्तार झालं, त्याच्यानंतर विधीपूरक वर सुद्धा प्रश्न विचारला जातो। त्याच्यानंतर याचे अजून प्रकार आहे विधानपूरक आणि विधेयपूरक। आता हे दोन्ही वेगवेगळे पण आहे आणि काही बुक मध्ये एकत्रित पण आहे, तर लॉजिक करून तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही एकच आहे ते। ठीक आहे, विधेय झालं, विधेय विस्तार, विधीपूरक, विधानपूरक, विधेयपूरक आणि त्याच्यानंतर आहे आधारपूरक। ठीक आहे, आधारपूरक आणि शेवटी आपलं राहिलं कर्म व कर्म विस्तार। ठीक आहे, आता मॅडम हे सगळं कसं ओळखायचं वाक्यामध्ये हे सगळे शब्द, तर याच्याच ट्रिक मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। तर हे प्रकार तुम्हाला जर लक्षात ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल। ठीक आहे, पुढचा डाऊट तुमचा तयार ठेवा, याच्या पुढचा व्हिडिओ नक्की मी त्याच्यावरच आणेल। ठीक आहे, आता मी ट्रिक तुम्हाला सांगते, माझे जे कीवर्ड्स आहेत ना ते सगळं तुम्हाला इथपर्यंत सांगते मी। ठीक आहे, सगळ्यात पहिलं उद्देश्य म्हणजे काय बघायचं आपल्याला। उद्देश्य म्हणजे लक्षात ठेवायचे ते म्हणजे वाक्यातील कर्ता, क्रिया करणारा कोण, क्रियापदातील मूळ धातूला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला कर्ता भेटतो। मग उद्देश्य म्हणजे काय शब्द लक्षात ठेवायचा आहे, वाक्यात जो कोणी कर्ता असतो त्याला म्हणतात उद्देश्य। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण येऊ उद्देश्य विस्तार। उद्देश्य विस्तार म्हणजे उद्देशाचा विस्तार, विस्तार म्हणजे विस्तार करून सांगणे, एक्सप्लेनेशन देणे। बरोबर, उद्देशाचा विस्तार म्हणजे कर्त्याचा विस्तार, म्हणजेच कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणे। बरोबर, मग उद्देश विस्तार म्हणजे तुम्हाला विशेषण लक्षात ठेवायचे, पण कोणतं विशेषण, जे कर्त्याच्या आधी आलेलं आहे। ठीक आहे, जे कर्त्याच्या आधी आले म्हणजे अधिविशेषण म्हणजे उद्देश विस्तार। मग विधी विशेषण म्हणजे काय, त्यालाही आहे आपल्या वाक्य पृथक्करणामध्ये स्थान। मग विधी विशेषण म्हणजे काय हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, पुढे मी सांगणार आहेच, पण तोपर्यंत बघू तुम्हाला जमतंय का ते। उद्देश झालं उद्देश विस्तार, आता येऊ आपण विधेयाकडे। ठीक आहे, आता विधेयाची ट्रिक बघा, हा झाला पहिला भाग, त्याच्यानंतर आपण येऊ विधेयाकडे।
विधेय म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, म्हणजे वाक्यामध्ये जो क्रियापद असतं ना त्यालाच विधेय म्हणतात. जे नवीन विद्यार्थी मुलं असतील, 12th पास आउट झालेले असतील नुकतेच, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे सगळं. ठीक आहे. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. विधेय म्हणजेच काय? क्रियापद, क्रिया असणारे पद, ज्याच्यामध्ये क्रिया असतो, धातू असतो. विधेय विस्तार म्हणजेच काय? सेम आहे उद्देश विस्तारासारखा. तिकडे होतं उद्देशाचा विस्तार करून दाखवणारा, इथे आहे विधेयाचा विस्तार करून दाखवणारा, म्हणजे विधेय विस्तार. क्रियापदाचा विस्तार करून दाखवणं, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणं, मग त्याला काय म्हणतो आपण? शिकलोय आपण शब्दांच्या जातीमध्येच. ठीक आहे. विधेय विस्तार म्हणजे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रिया विशेषण. जो काही क्रिया विशेषण असतो तोच विधेय विस्तार असतो. ओके. याच्यानंतर आपण येऊया कर्म व कर्म विस्तार. सेम आहे ना, बघा बरं. कर्म म्हणजे वाक्यातील कर्म आणि कर्म विस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बरोबर. मग याची ट्रिक काय आहे? नॉर्मल ट्रिक आहे याची, ती म्हणजे वाक्यातील कर्म व कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द किंवा अधिक माहिती सांगणारे शब्द. बघा थोडासा मोठा व्हिडिओ होईल, पण सगळी ट्रिक मी एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते, सगळ्या ट्रिक. ओके. ठीक आहे. कर्म व कर्मविस्तार समजलं. वाक्यातील कर्म व कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. त्याच्यानंतर येऊ आपल्या आपण विधानपूरक. ठीक आहे. विधानपूरक आणि विधेयपूरक एकच म्हणते मी. काय एकच म्हणते? कारण फक्त व्याख्येत बदल आहे की विधानपूरक म्हणजे विधानाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द आणि विधेयपूरक म्हणजे विधेयाच्या अर्थपूर्तीसाठी वापरण्यात आलेला शब्द. पण या दोन्ही मिळून एकच ट्रिक आपली निघतीये, ती म्हणजे वाक्यातील असे कर्म. लक्षात घ्या कोणतं कर्म. नाही तुम्ही म्हणाल मॅडम मग कर्मामध्ये काय लिहायचं? कर्मच आहे इकडे, पण कसं कर्म? वाक्यातील असे कर्म की जे वाक्यातून काढल्यास किंवा काढून टाकल्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही अशा कर्माला विधानपूरक किंवा विधेयपूरक असं म्हणायचंय. ठीक आहे. राहील लक्षात विधानपूरक आणि विधेयपूरक. ठीक आहे. बघा आता विधेय झालं, विधेय विस्तार झालं, कर्म व कर्म विस्तार झालं, विधानपूरक झालं, विधेयपूरक झालं. आता येऊया आपल्या मेन टॉपिक कडे, मेन प्रकाराकडे, विधीपूरक. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिविशेषण म्हणजे उद्देश विस्तार. मग विधी विशेषण म्हणजेच काय? तर विधी विशेषण म्हणजे विधीपूरक. झाली की नाही आपली ट्रिक? बघा बरं. कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या नंतर आला तर त्याला विधीपूरकामध्ये टाकायचे. आणि शेवटी एकच राहिलं आपलं, ते म्हणजे आधारपूरक. इथं एक ट्रिक आहे आपली, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो. मग मॅडम तुम्ही म्हणाल ते विधेय विस्तारामध्ये सांगितले, बरोबर ना? पण क्रियेबद्दल विशेष माहिती ठिकाणाच्या स्वरूपात सांगितली जाते, तेव्हा ते आधारपूरकामध्ये टाकायचे. म्हणजे इथे एकच शब्द काय येईल रे आपला? आधारपूरक म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण. ठिकाणाची माहिती कळते इथे. संपली की नाही आपली ट्रिक? बघा बरं, सगळे पॉइंट क्लिअर केले या एकाच पेज मध्ये मी. तर या होत्या आपल्या वाक्य पृथक्करण या टॉपिक मधल्या प्रत्येक पॉइंटचे कीवर्ड्स किंवा ट्रिक ज्या मी स्वतः बनवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचं, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आणि याच्या पुढची ट्रिक कोणत्या टॉपिकवर, कोणत्या कन्सेप्टवर हवी आहे ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.